श्री अभंगाच्या दुर्दे चरणामध्ये सांगतात, मला भाग्याने देवाची प्राप्ती झाली, मी त्या देवाला आता विसरणार आहे. ज्या देवाला तुम्ही विसरणार नाही तो देव कुठं आहे? महाराज त्याचा पत्ता सांगतात. तो विटेवरती उभा आहे, समचरण आहे विटेवरी समचरण. संते खूण सांगितली, संतांनी मला त्याच्या खुणा सांगितल्या, मी तुम्हाला त्याच्या खुणा सांगतो. एक वेळ भजन करा, तुम्हाला त्याच्या खुणा सांगतो बरं का. तो काय काय खुणा आहे देवाचे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. पण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एक वेळ हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कीर्तनामध्ये आल्यानंतर हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण, त्याचं नाव आहे कीर्तन. टाळी वाजवणे काय फायदा? वाहे, टाळ्या, टाळ, टाळी, होय होळी विघ्नाची. आपल्या येणाऱ्या विघ्नाची तिकडेच होळी होते. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने, पाप शिल्लक राहत नाही. हरी उच्चार आणि अनंत आपणाशी जडते दोषाचे शुद्ध होते. ते साधरजे पवित्र हरी कथा. देव विटेवरती उभा आहे. कुठं उभा आहे देव? कोणी उभा केला? कुंडलिकाने. सगळ्यात जास्त उपकार असतील वारकरी संप्रदायावरती एका कुंडलिकाच्या आहे. धन्य कुंडलिका बहु बरे केले, निदान आणले पंढरी. काय केलं कुंडलिकाने? सुरुवातीला कुंडलिकराय नास्तिक होते. मायबापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. कुंडलिक तीर्थयात्रा करी. बायकोला कुठं घेतलं होतं त्याने? खांद्यावरती. मी म्हणतो खांद्यावर नाही, डोक्यावरती घ्या. पण डोक्यात घेऊ नका. डोक्यावरती घ्या पण डोक्यात घेऊ नका बरं का, लक्षामध्ये घ्या. हो, एके ठिकाणी कुंडलिक रायाला मध्यरात्री 3 मलिन स्त्रिया आल्या. जाताना मलिन होत्या, अपवित्र होत्या, पण येताना दिव्य स्वरूपात प्रगट झाल्या. कुंडलिकाने विचारलं, तुम्ही जाताना मलिन होत्या, आता येताना दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाल्या आहे, कोण आहात तुम्ही? कुंडलिकाने विचारलं. त्या म्हटले, अरे आम्ही तिघी गंगा, यमुना, सरस्वती. तुझ्यासारखे नास्तिक लोक मायबापाला त्रास देतात, आमच्यामध्ये येतात, स्नान करतात, आम्ही अपवित्र होतो, आम्हाला संतांची सेवा करावी लागते. हे शब्द कुंडलिकाने ऐकले आणि त्या क्षणापासून कुंडलिकाने मायबापाची सेवा करायला सुरुवात केली. किती वर्ष? हजारो. पण सेवा बंद पडली. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीवणी झाला. येता देव आले. कुंडलिका कुठं उभं राहू, कुठं उभं राहू म्हटल्याबरोबर कुंडलिकरायाने विधी घेतली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली विठला. देवा विटेवरती उभे राहा. आज 28 युगापासून भगवान परमात्मा कशावरती उभा आहे? विटेवरती उभा आहे. विटेवरी समचरण. हो, समचरण आहे, समदृष्टी आहे. कटावरती कर ठेवलेला आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कुरपाडू तातडी विटेवरती उभा आहे. समचरण आहे, समदृष्टी आहे. विटेवरी समचरण संती खून सांगितलेली. काय खूण आहे ऐका. देवाची पहिली खूण आहे.
देवाच्या दर्शनाला दररोज हजारो लोक येतात अजूनही. केव्हाही पंढरपुरामध्ये जा, तुम्हाला किमान 3 तास 2 तास 2.5 तास लागतात दररोज. किती तास? 3 तास 2.5 तास 2 तास, कमीत कमी 2 तास लागतात बरं का. कितीतरी लोक देवाच्या दर्शनाला येतात. पूर्वीच्या काळामध्ये कानोपात्रा नावाची एक मुलगी झाली. ती दिसायला फार सुंदर होती, पण तिला तिच्या सुंदरपणाचा अभिमान होता. माझ्यासारखी सुंदर मीच आहे. पण तिने कीर्तनामधून ऐकलं की देव किती सुंदर आहे. सावडे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या. देव देखणा आहे, सावडा आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, पांडुरंग कांती दिव्य. मग तिने मंगळ वेळावून ती दर्शनाला आली. कुठं? पंढरपुरामध्ये दर्शन बारीमध्ये उभी आहे. हळूहळू देवाच्या जवळ आली, पण विचार करते आपलं कपाळ कोमल आहे, देवाचे पाय कळत असतील आणि कळत पायावरती जर मी डोकं ठेवलं तर मला वेदना होतील. म्हणून तिने देवाचे पाय किती कळत आहे पाहण्यासाठी डाव्या पायावरती वरतून बोट ठेवलं. देवाने पाय एवढे कोमल केले होते, एवढे मऊ केले होते, एवढे सुकुमार केले होते. बोट ठेवल्याबरोबर आत गेलं. अजूनही पांडुरंगाच्या डाव्या पायाला काय आहे? हड्ड आहे. पहिली खून, दुसरी खून, दुसरी खून. ऋषीमध्ये भृगू नावाचे ऋषी आहे, त्यांनी देवाची परीक्षा घेतली. सगळे देव परीक्षेमध्ये नपास झाले, पण देवाच्या विष्णूच्या छातीवरती लात मारली. लात मारल्याबरोबर देवाला राग आला नाही. उलट भगवान विष्णू म्हटले, अरे बाबा, माझ्या छातीच्या हाडामुळे तुझ्या पायाला वेदना झाला असेल. भृगू ऋषींचा चेहरा उतरला आणि भृगू ऋषींनी मारलेली लात माझा भगवान परमात्मा छातीवरती आजही आहे. कोणाच्या? पांडुरंगाच्या. मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे श्रीवत्सलांचन हृदय विलास. ज्यावेळेला आईसाहेब ओवाळण्यासाठी आल्या ना, देवाने अनंत रूप धारण केले. ओवाळू के माये किंवा जिकडे पाहे तिकडे. पण नामदेव महाराज म्हटले, आई तुम्हाला देव ओळखता येत नाही का? फक्त एकच देव तुमचा असा आहे की ज्याच्या छातीवरती भगवान भृगू ऋषीने मारलेली लात आहे. विष्णुदास नामायेने दाविली. तिसरी खूण आहे. देवाच्या डोक्यावरती कोण आहे? ज्या महादेवाचे गेल्या 4-5 वर्षापासून पंडित प्रदीपजी मिश्रा आले आहे की नाही, एक लोटा जल सब समस्या का हल. पण तो भगवान परमात्मा जर कुठं असेल तर पांडुरंगाच्या डोक्यावरती बरं का. शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे, विष्णूच्या हृदयामध्ये शिव आहे. पण बरेचसे लोक विष्णूला विसरले आणि महादेवाच्या मागे लागले बरं का. लक्षामध्ये घ्या, विष्णूच्या हृदयामध्ये शिव आहे, शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे. एक एकाचे हृदयी गोडी गोडी साखरेच्या खाई. अशा अनेक खुणा देवाच्या आहे. संते खूण सांगितले. महाराज आता काय करणार? महाराज म्हणतात
मी सगळं काम बाजूला सारून भगवत चिंतन करणार अभंगाच्या तुझी चरणामध्ये अवघे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माणसाने थोडं काम बाजूला टाकायला पाहिजे आणि परमार्थ करायला पाहिजे. मनुष्य संपतो की काम संपतात? मनुष्य संपतो, काम कधी संपत नाही. लक्षामध्ये घ्या, माणसाने थोडं परमार्थ करायला पाहिजे बरं का. हो, आम्ही लोकांना म्हणतो चला पंढरीची वारी आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची लोक म्हणतात महाराज आलो असतो महाराज, पण आमच्या गळ्यामध्ये म्हशी आहे. काय आहे गळ्यामध्ये? आता गळ्यामध्ये म्हशी असतात की माळ असतात? लोक परपंच सोडायला तयार नाही दादा. माणसाने थोडा परपंच सोडायला पाहिजे आणि परमार्थ करायला पाहिजे. लोक एवढे चिकटलेले आहे संसाराला. आमचे गुरुवर्य आम्हाला सांगायचे दादा, माणसाने संसार कसा करावा. पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती. सकाळ झाली की अंगणामध्ये काय येतात? पक्षी येतात, दाना वगैरे खातात आणि निघून जातात. तसं आपण संसारामध्ये राहावं, थोडं राहावं दादा. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी, नाव पाण्यामध्ये असावी पण नावेत पाणी नसावं. नावेतलं पाणी आलं तर बुडाले तयाचा मुडना मार. कसं माणसाने संसारामध्ये राहावं दादा. पोस्टमनासारखं राहावं. पोस्टमन गावामध्ये येतो, पत्रमणी आठवडे तो निघून जातो. तसं माणसाने संसारामध्ये राहावं. संसारी असावे, हसोनी नसावे, भजन करावे. वेळोवेळा भजन करावं, चिंतन करावं, देवाला आवडेल असा परमार्थ करावा. अवघे आता काम सारू हाचे करू कैवाळ. काम मागं सारायला पाहिजे. तुम्ही कितीही काम करा तुमच्या बरोबर येणार नाही, पण तुम्ही इथे केलेला परमार्थ, इथं दिलेलं दान, इथं दिलेलं पंगत, इथे केलेलं सहकार्य, इथे चटई आथरली, वारकऱ्याला पाणी दिलं, वारकऱ्याला घरी घेऊन गेलं, ते तुमच्या सोबत वरती येणार आहे. करा हे भक्ती परलोक येईल कामा, सोडविल यमा सुनिया. तुम्ही आपण आता कितीही कमवून ठेवलं तर आपल्या कामात पडणार. लोक आयुष्यभर काय करतात? आमच्याकडे आलं की ठेव, आलं की ठेव, आलं की ठेव. एक दिवस त्याला लोक ठेवून येतात. साचवणी धन लावी पोराशी भांडण. तुका म्हणे नारायण नाही स्मरला, द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी. माय त्याची व्याली रांड सटवी न होती जेव्हा. माणसाने पैसा कमवावा दादा, पण कमवलेला पैशातला कमीत कमी 10%, किती टक्के? 10% परमार्थामध्ये खर्च करावा. 10% पडते ना. 10 रुपये कमवले तर 1 रुपया बाजूला
काढावा. 100 रुपये कमवले तर 10 रुपये, 1000 कमवले तर 100 रुपये, 10,000 कमवले तर 1000, 1,00,000 कमवले तर 10,000, 50,000 कमवले तर किंवा 50 लाख कमवले तर आपल्याला कितीचा माल होतो त्याच्यातले 10% सकाळी आणून द्या, आहे की नाही? पण महाराज लोक जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे आपल्या बरोबर जे येणार आहे ना दादा ते माणसाने करायला पाहिजे. थोडा थोडा जरी परमार्थ केला तिळे तिळे पुण्यसाचा पळे तरी ते बहुना जन्मी गोडे नाम तुझ्या वाचनिया तुरे थोडं थोडं नामस्मरण केलं तर पुढच्या भावी जन्मामध्ये आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून माणसाने अवघे आता काम सारू हाची करू कैवाड या संदर्भातले गाथ्यामध्ये कितीतरी प्रमाण आहे. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. महाराज कळाला आम्हाला का परमार्थ करावा. तर महाराज म्हणतात अनाधिकालापासून तुम्ही आम्ही जन्ममूर्तीचे दुःख भोगत आलेलो आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे. मग त्या कशामुळे जन्माला यावं लागते तर पाप पुण्याच्या खेपा आपण खंडायच्या आहे. अभंगाच्या खंडो खेपा तुका म्हणे 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 खंडो खेपा पुढे पापा पुण्या पुढे पापा पुण्या देवरी अरे तुका म्हणे खंडू खेपा पुढे पापा पुण्याच्या. खंडू खेपा अनादिकालापासून तुम्ही आपण सगळेचे सगळं किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. जन्माला येतो पुन्हा करतो पुन्हा जन्माला त्या खेपा आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटली. या पूर्वीच्या काळामध्ये आमच्या माता भगिनी त्या गाडग्यांच्या उडतना असायच्या प्रत्येकाच्या घरामध्ये, आहे की नाही? तेव्हा जे फुटलं जेव्हा फुटायचं आहे ना गाडगं जर फुटलं तर त्याला फेकायचे नाही तर त्याची ते उडतण असायचे बरं का. तसं आपल्याला याच्यातून फुटायचं आहे. परमार्थ करायचा आहे. आपली जन्मपूर्णाची यरधार संपवायची. त्यांची सरली झाला त्याच्यासाठी परमार्थ करा. करारे बापांनो साधन जनिकरणीचे जेणेलो हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा. काही जन्म मिळतो कशामुळे मिळतो पाप पुण्यामुळे बरं का. ज्यावेळेला पाप पुण्य समान होतो त्यावेळेला मनुष्य जन्म मिळतो. याच्यातलं एक जास्त झालं एक कमी झालं तर मनुष्य जन्म मिळत नाही. पाप जास्त आणि पुण्य कुठं जाणार. पाप जास्त झालं आपल्या हातून पुण्य नरकाची प्राप्ती किंवा पुण्य जास्त पाप कमी स्वर्गाची प्राप्ती. पण ज्या वेळेला पाप पुण्य समान होते त्यावेळेला मनुष्य जन्म मिळतो. जन्माचे ते मूळ
पाहिले शोधोनी दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्म अनेक कोण आहे पाप पुण्य समान सली तरीच पाविजे कर्मभूमी. आजची तिसऱ्या दिवसाची सेवा आमचे दादा अशोक दादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आमचे विजय दादा ते दुसरे दादा संपूर्ण कार्यकर्ते मंडळी सेवाभाव समिती भागवत सप्ताह तुम्ही माता भगिनी सगळ्यांच्या माध्यमातून आलेली कीर्तनाची सेवा परिवर्तनी एकादशी पुन्हा आठवण करून देतो. उद्याची तर वामन जयंतीचा उपवास आहे पण आज ज्यांनी एकादशीचा उपवास केला नसेल त्यांनी पुढच्या 15 दिवसाच्या एकादशीचा उपवास करावा. आणि एवढं सांगून जर नाही ऐकलं तर मग आपलं जीवन पशुतुल्य आहे बरं का. भक्तीविना पशु कशासी वाढला सटविलेला पैसा नाही. हनुमंतरायाच्या चरणारविंदी आजची ही सेवा समर्पित करायची आहे. झालेली कीर्तनाची सेवा एक वेळ संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय सर्व